Hello student, today we are going to learn laws of motion in the lesson number 1 laws of motion, and we learn here Newton's first law of motion. What we learn here? Newton's first law of motion. So in this first law of motion there is a example and activity here. We take activity after some time. So first learn here balance and unbalanced force. Balance and unbalanced force म्हणजे समतोल आणि असमतोल जे बल आपण म्हणतो याचा काय संबंध आहे न्यूटनच्या पहिल्या नियमासोबत. ऑल ऑफ यू नो दॅट इन युअर स्कूल ऑल ऑफ यू प्लेड टग ऑफ वॉर. रस्साखेच आपण सर्वजण खेळलेलो आहोत. सो लॉंग ॲज फोर्स अप्लाइड बाय बोथ द साइड्स आर इक्वल. आपल्याला माहिती आहे की टग ऑफ वॉरमध्ये दोन्ही बाजूनं जी दोरी असतो तो दोर जो पकडावा लागतो सारखं फोर्स त्याला गरज असते. इक्वल फोर्स दॅट मीन्स इक्वल फोर्स मीन्स बॅलेन्स फोर्स. डू यू अंडरस्टँड दिस? इक्वल फोर्स मीन्स बॅलेन्स फोर्स. द सेंटर ऑफ द रोप इज स्टॅटिक इन स्पाइट ऑफ अप्लाइड फोर्स. म्हणजे ती दोरी जी असते जोपर्यंत ती स्थिर असते म्हणजे बॅलेन्स असते तोपर्यंत आपला जो खेळ असतो तो सुरू असतो. अप्लाइड फोर्स जोपर्यंत बॅलेन्स असतो तोपर्यंत तो खेळ चालूच असतो. ऑन द अदर हँड समजा व्हेन द अप्लाइड फोर्स बिकम अनइक्वल. समजा अनइक्वल झालं, जर फोर्स अप्लाइड जर अनइक्वल झालं, एका बाजूला जास्त एका बाजूला कमी, दॅट मीन्स अनबॅलेन्स फोर्स. बॅलेन्स असेल तर स्थिर राहणार, अनबॅलेन्स असेल तर व्हॉट हॅपन? व्हेन द फोर्स अप्लाइज अनबॅलेन्स द नेट फोर्स गेट अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ ग्रेटर फोर्स. म्हणजे ज्या बाजूनं फोर्स जास्त असेल त्या बाजूला ती दोरी झुकल्या जाईल. म्हणजे द सेंटर ऑफ द रोप शिफ्ट इन दॅट डायरेक्शन. त्या बाजूला ती दोरी झुकणार. ओके, आपल्याला हे समजलं. सो द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन स्टेट दॅट एन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट. An object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force act on it. What Newton's first law state? कोणतीही जी वस्तू असेल ती नेहमी कशी राहणार? स्थिर राहणार. किंवा जी गतिमान वस्तू असते ती गतिमान राहणार जोपर्यंत आपण त्यावर एक्सटर्नल फोर्स जोपर्यंत अप्लाय करणार नाही तोपर्यंत आहे त्याच अवस्थेमध्ये ती राहणार. दॅट मीन्स अन ऑब्जेक्ट continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force act on it. म्हणजे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन ऑल्सो स्टेट अबाउट द बॅलेन्स अँड अनबॅलेन्स फोर्स. म्हणजे न्यूटनचा गतिविषयक जो पहिला नियम आहे हा संतुलित आणि असंतुलित आपल्याला बलाबद्दलचं एक्सप्लेनेशन देतो आहे. आणि दुसरा आपण या ठिकाणी पाहू व्हेन एन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट ऑर इन युनिफॉर्म मोशन ड्युरिंग ए स्ट्रेट लाईन. म्हणजे एखादी वस्तू रेस्टमध्ये आहे, स्थिर आहे किंवा गतीदा एकसारख्या गतीमध्ये आहे स्ट्रेट लाईनमध्ये, इट डज नॉट मीन दॅट नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन इट. म्हणजे एखादी वस्तू स्थिर आहे किंवा एखादी वस्तू गतिमान आहे याचा अर्थ त्यावर इतर बल कार्यरत नाही अशातलं नाही आहे. ॲक्च्युअली देर आर ए नंबर ऑफ फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन इट. अनेक प्रकारची बल असते, गुरुत्व बल असेल, आणखी बल असेल, तर वेगवेगळी बलं त्यावर कार्यरत असते. बट दे कॅन्सल वन अनादर सो दॅट द नेट फोर्स इज झिरो. पण एकमेकाला ती बलं शून्य स्थितीमध्ये आणते. न्यूटन्स फर्स्ट लॉ एक्सप्लेन द फिनॉमिना ऑफ इनर्शिया. आपण जसं बॅलेन्स आणि अनबॅलेन्स पाहिलं तर न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन ऑल्सो स्टेट अबाउट बॅलेन्स अँड अनबॅलेन्स. सेकंडली न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन ऑल्सो कॉल्ड ॲज लॉ ऑफ इनर्शिया. जडत्वाचा नियम म्हणजेच न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. ओके, Newton's first law explains the phenomena of inertia, that is the inability of an object to change its state of motion on its own. म्हणजे इनर्शियाचा अर्थ असा होतो की पदार्थाची वस्तूची इनएबिलिटी टू चेंज इट्स स्टेट ऑफ, स्वतःहून तो काय करतो, आपली अवस्था बदलत नाही. हे लक्षात घ्या. इनएबिलिटी ऑफ एन ऑब्जेक्ट टू चेंज इट्स स्टेट ऑफ मोशन ऑन इट्स. जी काही गती असेल, स्थिर गती असेल किंवा गतिमान असेल तर तो स्वतःहून बदलत नाही. इट ऑल्सो एक्सप्लेन द अनबॅलेन्स फोर्स विच कॉज ए चेंज. जर अनबॅलेन्स फोर्स झालं म्हणजे त्यावरचा जो बल आहे जर अनबॅलेन्स असेल, असमतोल जर बल त्यावर कार्यरत असेल
that cause a change in the state of object at rest or in uniform motion. आपण जसं टग ऑफ वॉर मध्ये पाहिलं अनबॅलेन्स फोर्स झालं की काय होते तरच तो चेंज होतो. ऑल इन्स्टन्सेस हे जे आपण या ठिकाणी उदाहरण पाहिले हे सर्व न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाबद्दल आहे. आपण आणखी उदाहरण या ठिकाणी बघू. लुक ॲट दिस पिक्चर. व्हॉट विल दिस बॉल मूव्ह. या ठिकाणी विद्यार्थी आहे आणि तो पाहतो की हा स्थिर बॉल आहे, तो खरंच मूव्ह होणार. आणि हा मूव्ह असलेला जो बॉल आहे, विल दिस बॉल स्टॉप, म्हणजे आपण हा बॉल थांबू शकू. काय करावं लागेल त्यासाठी? दॅट वी यूज एक्सटर्नल फोर्स. ओके. देन वी लुक ॲट स्केटर्स. स्केटबोर्ड तुम्ही पाहिलं असेल स्केटिंगचं. नाव यू नो it's not easy to answer this question in 17th century. Sir Isaac Newton answer this question. या प्रश्नाचं उत्तर सर आयझॅक न्यूटनने दिलं इन व्हेरी सिम्पल वे. इज फ्युचर नोन ॲज द न्यूटन्स लॉ. आणि तेच जे उत्तर त्यांनी दिलं सर आयझॅक न्यूटननी, दॅट्स द फर्स्ट लॉ ऑफ मोशन. व्हॉट द फर्स्ट लॉ स्टेट? दॅट an object at rest remain at rest. An object at rest remain at rest. An object in motion remain in motion unless अँड अनबॅलेन्स फोर्स ॲक्ट ऑन इट. जोपर्यंत अनबॅलेन्स फोर्स त्यावर कार्य होत नाही, बल कार्यरत होत नाही, तोपर्यंत स्थिर वस्तू स्थिर राहणार आणि गतिमान वस्तू गतिमान राहणार. तर यालाच काय म्हटल्या जाते? न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज ऑल्सो नोन ॲज लॉ ऑफ इनर्शिया. सो लुक ॲट हिअर अनबॅलेन्स फोर्स. आपण इनर्शियाबद्दल पाहिलं अँड अनबॅलेन्स फोर्स म्हणजे सुद्धा न्यूटन्स फर्स्ट लॉ आहे. या ठिकाणी तुम्ही बघता आहे इथे एक ऑब्स्टॅकल आहे आणि जेव्हा हे बॉय जेव्हा हा सायकलिंग करतो आहे, व्हेन अन ऑब्स्टॅकल कम इन बिटवीन द रोड द बॉय कॅनॉट कंट्रोल इट बायसिकल. आपण स्पीडमध्ये असलेली बायसिकल कंट्रोल करू शकत नाही. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? वी ब्रेक द सायकल. आपल्याला सायकलची जे वी ब्रेक द स्पीड ऑफ द सायकलला आपल्याला ब्रेक करावं लागेल. म्हणजे एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्याशिवाय तो आपल्याला तिथून सहज जाता येणार नाही. म्हणजे अनबॅलेन्स फोर्स आपल्याला तिथे काय करावं लागेल? अप्लाय करावं लागेल. सो ऑल्सो यू आर लुक व्हाईल यू आर प्लेइंग क्रिकेट. आपण त्या बॉलला जर्क दिल्याशिवाय तो बॉल आपल्याला खेळता येणार नाही. ॲक्च्युअली इनिशियली द बॉल इज ॲट रेस्ट इन कंडिशन. लुक ॲट द कार. कार इज ऑल्सो ॲट रेस्ट, रिमेन ॲट रेस्ट. जोपर्यंत द बॉय स्टार्ट करणार नाही, अनलेस द बॉय स्टार्ट द कार रिमेन in state in rest position. So in the skating also skateboard moving with uniform speed मध्ये असतात. In short, external force is required to put stationary body in motion or to stop moving body. यासाठी आपल्याला यावरून असं लक्षात येते, बाह्यबल कोणाला द्यावं लागेल? स्थिर वस्तूला बाह्यबल दिल्याशिवाय ती मोशनमध्ये जाणार नाही, गतीमध्ये येणार नाही. किंवा गतिमान वस्तूला बाह्यबल दिल्याशिवाय, बल लावल्याशिवाय ते थांबणार नाही. तर आपण या ठिकाणी जो मगाशी एक्सपेरिमेंट पाहत होतो, काय पाहत होतो एक्सपेरिमेंटमध्ये आपण? की फिल ए ग्लास विथ सँड और वॉटर अँड पुट ए कार्ड अँड ऑन दॅट कार्ड पुट अ कॉईन. कॉईन आपण जेव्हा करतो आणि जेव्हा त्याला टिचकी मारतो आपण व्हेरी स्किलफुली, स्ट्राईक द कार्डबोर्ड, हार्ड कार्डबोर्ड युझिंग युअर फिंगर्स, व्हॉट हॅपन? द कार्ड काय होणार? बाहेर जाणार आणि कॉईन जे आहे ते ग्लासमध्ये जाणार. तर हे उदाहरण आपण पाहिलं न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनचं. ओके. या ठिकाणी सुद्धा तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन बघू शकता. कॉईन मूव्ह अवे आणि कार्ड एका बाजूला गेलेलं दिसते आणि कॉईन कुठे आहे? खाली आलेलं दिसते. तर धिस इज बिकॉज ऑफ लॉ ऑफ इनर्शिया. सो वी लर्न हिअर लॉ ऑफ इनर्शिया मीन्स and balance and unbalanced force means okay Newton's first law of motion. Okay.